रमाबाई लटपटे असं नाव जेव्हा ऐकलं पहिल्यांदा, फोटो बघितल्यानंतर माझ्या डोक्यात हे आलं की लक्ष्मीबाई, आणि जसा पेहराव बघितला तसं तेच एक चित्र डोळ्यासमोर आलं. जशी लक्ष्मीबाई स्वतःच्या राज्यासाठी, देशासाठी लढली, तशी स्वतःच्या देशासाठी काहीतरी करणारी व्यक्ती आज माझ्यासोबत आहे. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. मला एक सांग, हा जो तुझा पूर्ण कॅम्पेन चालू आहे त्याच्या मागचं मोटिवेशन काय होतं? आता बऱ्याच लोकांना माहिती आहे, भारतामध्ये 250 वर्ष आपण एक कॉलोनायझेशनमध्ये होतो. त्याच्या आधी आपल्याकडे सोने की चिडिया होती. आणि अजूनही आपण जर जवळून पाहिलं की ग्रँड्युअर हा भारतातच आहे. कितीही म्हटलं कुठल्याही देशात आपण गेलो तरी कल्चरली, मी आता साऊथ ईस्ट एशिया पण कम्प्लीट केलं, तर तिथे सुद्धा जे इन्फ्लुएन्सेस आहेत ते जास्तीत जास्त करून इंडियामधनं आलेले आहेत. कारण का ते बौद्ध समाज फॉलो करतात आणि त्याचा रेफरन्स, त्याचा पूर्ण रूट्स हे भारतात आहेत. तर हा ग्रँड्युअर जेव्हा मला फील होतो, प्रत्येक भारतीयाला फील होतो, मग माझं असं म्हणणं होतं, इंडिया डेव्हलप्ड का नाही आहे, विकसित का नाही? कारण आपला जो स्ट्रेंथ आहे तर ते आपलं कल्चर, आपली संस्कृती हा आपला स्ट्रेंथ आहे. आपल्यासारखी पौराणिक, एन्शियंट आणि स्ट्रॉंग सॉलिड रूटेड संस्कृती इथे कुठेच नाही आहे जगात. ही संस्कृती एका राईट, म्हणजे एक प्रॉपर वेमध्ये तिथपर्यंत पोहोचवायची होती, जिथपर्यंत तळागाळात सुद्धा खूप साऱ्या जागांमध्ये, आता नलाबोर जसं उदाहरण आहे की तिथे आपली संस्कृती पोहोचलेली नव्हती. पण आज मी जेव्हा नथ घालून तिथे राईड करत होते, 4 लोकांनी तर पाहिलंय ना, मग ते 4 लोक सुद्धा इम्पॅक्ट करतात, कारण का ते तिथे रोड हाऊसमध्ये काम करतात. सो ही एक इन्स्पिरेशन होतं माझं की माझी संस्कृती ही जेवढी रॉयल, जेवढी ग्रँड्युअर आणि जेवढी डिग्निफाईड आहे, खूप डिग्निटी आपल्या संस्कृतीमध्ये. आपण जितकं प्रेम करतो तेवढी आपण प्रत्येकाची रिस्पेक्ट पण करतो. आणि हे सगळं मला पोचवायचं होतं. आणि हे पोहोचवताना तिथे एक करेज जे आपल्या भारतीयांमध्ये असतं, एक पुढचं पाऊल उचलण्याचं, ते तिथे मला दाखवायचं होतं की एक स्त्री जेव्हा पुढे एक पाऊल मुलगी म्हणून उचलते ना भारतातून, तर हाऊ शी इज लव्ड अँड पॅम्पर्ड. आणि हे मला ऑलरेडी माहिती होतं की कुठेही मी जाईल, माझे भारतीय माझ्यासाठी हे असेच असतील, जे प्रेम देतील, जे आता मी सिडनीमध्ये एक्सपिरियन्स करते. तर हे माझं एनविजन्ड आणि इन्साइटफुल होतं, आणि हेच करून फक्त एक ब्लूप्रिंट मला अस्तित्वात आणायची होती. मग याच्यामध्ये आता तू सांगितलं की जसं संस्कृती पोचवायची आहे आणि ग्रँड्युअर आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे, तसं करून काय मिळवायचं आहे? भारताला विकसित बनवण्यासाठी पर कॅपिटा इन्कम हा वाढला पाहिजे. आणि पर कॅपिटा इन्कम वाढवण्यासाठी आत्ता मला वाटतं भारतातल्या ज्या काही, म्हणजे खूप डायव्हर्स आहे कल्चरमध्ये. 50 किलोमीटरमध्ये आपल्या भारतात खरंच कल्चर बदलतं, भाषा बदलते. आणि आपण एक युनिफॉर्मिटीमध्ये भारताला विकसित नाही करू शकत. आपण एक्सेप्ट करू शकतो की वी ऑल आर डिफरंट बट वी आर युनायटेड. आणि ही संस्कृती, आता जशी माझी नथ आहे, तर माझी नथ जर आता जागोजागी ऑस्ट्रेलियामध्ये जर विकायला लागली, तर $1 जरी गेली तरी भारतात तो 55 रुपये होतं. आणि आता जेव्हा मी इकडे येते, माझे खूप छान कोलॅबरेशन्स होतात इथे. त्या सगळ्या कोलॅबरेशन्सचं माझं रिझन ऑफ डुईंग दिस कोलॅबरेशन्स इज की एक विश्वास असतो. म्हणजे आता मला आनंददादा माहिती आहेत, म्हणजे उद्या जाऊन मी कॉलवरती जरी पुढे बिझनेस केला, पुढे जाऊन मी एखादी आकाशवाणीवरती मला भारतीयांना सिडनीमध्ये न्यूज पोहोचवायची आहे, तर माझा आनंददादांवरती आणि आनंददादांचा माझ्यावरती इन द प्रेसेन्स विश्वास आहे. आणि तो मोमेंटममध्ये जेव्हा मी इतक्या असंख्य लोकांना भेटू शकते, तर त्याच्यातनं अनेक पॉसिबिलिटीज होतात. की जर कोणाला रिसर्चला यायचं आहे, मी तुमचा एक नंबर फॉरवर्ड करू शकते. एखादा मुलगा रिसर्चला येतो, एखादी मुलगी इथे शिकायला येते, तर 3 महिन्याचा त्याचा इन ॲक्च्युअल रिसर्च होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी कॉस्ट इफेक्टिव्ह, म्हणजे इतके एलिमेंट्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि मग ही संस्कृती पोचवण्याचं माध्यम, किंवा मोटर बाईक घ्यायचं माध्यम, किंवा साडीच नेसायचं माध्यम, ह्याच्यामध्ये हेच होतं की भारतातल्या सर्वसामान्यातल्याही तळागाळातले जे लोक आहेत त्यांना सुद्धा रस्त्यावरती काहीतरी विकता आलं पाहिजे अभिमानाने, की अरे हे आमची ताई घेऊन चालली आहे, मग हे आम्ही विकू शकतो. म्हणजे मला आता बरेच लोक म्हणतात की तुझ्या भोवती ते कॅपिटल रेज होतंय, तर मला हे का करायचंय, कारण मी जेव्हा भारतात जाते तेव्हा ही नथ विकली गेली पाहिजे ॲज अ ट्रेंडिंग म्हणून.
ही माझे स्वप्न आहेत हे, की मला माझी साडी ही जास्तीत जास्त मुलांनी एक्सेप्ट केली पाहिजे, की आम्ही पण धोतर घालून जातो, आम्ही पण साडी नेसून जातो. आणि हे होतंय आता भारतात. मला इतके सारे छान छान मेसेजेस येतात, की म्हणजे गावातनं वगैरे जर कोणी सांगितलं ना जीन्स वगैरे घाल, तर "ए, आमची ताई सिडनीमध्ये साडीत आहे ती, आम्हाला नाही काय करायचं." पण हे जो एक उत्साह आता निर्माण होतो ना, आणि तो गावाखेड्यांमध्ये होतोय. युजुअली आपण अर्बनायझेशनमध्ये ट्रेंड्स आणतो. माझी जी राईड आहे ही आता रुरल एरियाजमध्ये ट्रेंड आणते. नक्कीच, नक्कीच. म्हणजे ज्या पद्धतीनं तुझा इनफॅक्ट पेहराव हा एक प्रकार जो आहे, तो आय थिंक लक्ष वेधून घेणारा आणि तो ठरलेला आहे. कॅरी पण करता आला पाहिजे. मला असं वाटतं, की बरेच लोक असतात जे साडीला जस्टिस नाही देत, की आपली साडी ही खूप ग्रेसफुली कॅरी करण्याचा अटायर आहे. त्याच्याबरोबर आपण मिंगल अराउंड झालं पाहिजे. जस्टिस नाही देत म्हणजे कसं? म्हणजे ते नवीन ट्रेंड्स ज्या काढतात, तर त्या ट्रेंड्समधनं फंक्शनॅलिटी वाढतीये, पण त्याची डिग्निटी कमी होते असं मला कुठेतरी वाटतं. आणि जेव्हा ते डिग्निफाईड आउटफिट असेल, तेव्हा ते इतकं ग्रेसफुल दिसू शकतं, की ती स्त्री, मी आता फक्त ही साडीच नेसते आणि मी नो मेकअप, नो नथिंग, तरी मी छान दिसते. कारण त्याचा ग्रेसफुलनेस होतो माझ्या अंगावरती, कुठेतरी स्प्रेड आउट होतो तो. आणि हे मला वाटतं, की ती डिग्निटी जी आहे त्या अटायरची, की राणी लक्ष्मीबाईंनी जेव्हा ती लढाईला जाताना नेसली असेल, तेव्हा ती काय असेल आउटफिट. तर ते तसंच डिग्निफाईड. आणि आपण हाताने हँडमेड वीव्स आहेत आपल्याकडे, एवढं काम का केलं जायचं? कारण का त्या स्त्रीसाठी तो तेवढा मोठा सन्मान आहे, की ती साडी नेसतीये. की मेहनत करून ती बनवली जाते. हो, पैठणी, आपली जरीची पैठणी, जऱ्या आपल्या सोन्याच्या होत्या. अजूनही सोन्याच्या जऱ्यांच्या पैठण्या विकल्या जातात. महेश्वरी सिल्कमध्ये साड्या ज्या आहेत, कोलकाता ढाका कॉटन जे आहे, चेन्नईमध्ये जर आपण बघितलं, प्रत्येक ठिकाणी साडीला एक महत्त्व होतं. इट वॉज द साइन ऑफ दॅट ग्रेसफुलनेस ऑफ अ वुमन ऑर दॅट फेमिनाईन. आणि मला ते वाटतं, की ती जस्टिस तिथे त्या साडीला आता ती मिळाली पाहिजे. मग आता जेव्हा तू सगळीकडे फिरतेस, म्हणजे नुसतं ऑस्ट्रेलियाच नाही, पण इवन साऊथ ईस्ट एशिया आतापर्यंत जी फिरली आहे, तर त्यामध्ये म्हणजे आता बरेचसे एलिमेंट तुझ्या भोवती आहेत. एक आहे की ठीक आहे, मुलगी आली आहे आणि सगळीकडे फिरतीये, बाईकवर फिरते, सो बाईक एक एलिमेंट आहे त्याच्यामध्ये, साडी आहे, नथ आहे, तो एक एलिमेंट आहे. आणि नंतर त्याच्या मागे तुझं जे कॉज आहे, ज्या मिशनसाठी तू ॲक्च्युली ड्राईव्ह करते, यातलं कुठली गोष्ट लोकांना पहिल्यांदा भावते आणि नंतर मग कुठे जाऊन ती थांबते? खरं सांगितलं तर माझ्या 2 महापुरुषांचे फोटोज, नरेंद्र मोदीजी आणि सद्गुरू. हे 2 फोटो पहिले लक्षवेधक असतात. कारण जग आता त्यांना भेटण्याचं आसुसलेलं आहे, वाट बघतंय. आणि त्या दोघांनी मला भेटण्यासाठी बरेच लोक आता म्हणतात, खूप लकी आहे ग तू. मी म्हणते, मी लकी नाहीये, मी फक्त 6 कॉन्टिनेंट्स राईड करते एकटी. तर हे लोक नोटीस नाही करत. पण हे 2 लोकांचा जो बॅकअप आहे, तो इतका, तो पाठबळ एवढं मोठं आहे माझ्या पाठी, की त्यांच्या 2 फोटोजनी सगळे चाव्या उघडतात. आणि म्हणजे हे 2 लोक माझ्या आयुष्यात येणं, हे माझ्या जन्माचं मला वाटतं सार्थक आहे. की ह्याच्या पुढची जे काही मी काम करते, हे फक्त त्यांची डिग्निटी मी माझ्या खांद्यावरती ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जेवढं काही होईल ते करायचा प्रयत्न करते. आणि मला जर तुम्ही विचारताल की काय पहिलं माझ्या राईडमधनं लक्षवेधक असतं, तर द वर्ल्ड इज वन फॅमिली किंवा वसुधैव कुटुंबकम हा जेव्हा मी मेसेज घेऊन जाते, आणि जेव्हा मी थायलंडमध्ये सवादी खा असं म्हणते, तर त्यांना ते एवढं अकोमोडेटिंग आणि कम्फर्टेबल वाटतं, की अरे ही साडीमध्ये आहे, पण ही इंडियन नाही आहे, ही आमच्यासारखं बोलू पण शकते. मग ते माझ्या 4 गोष्टी वेलकम करतात. आणि हे खूप लक्षवेधक मला वाटलं आत्तापर्यंत, की द वर्ल्ड इज वन फॅमिलीमुळे इतके फॉरेनर्स माझ्या भोवती खूप छान कनेक्टेड आहेत. आणि त्यांचा तो इमोशन लँडअप होतो ॲज अ डॉटर, की अरे आमची पण मुलगी अशीच आहे. मग मला ते कळतं, की अरे जगात कुठेही गेलं तरी मुलगी मुलगीच असते ना. बरोबर, अगदीच अगदीच. आणि यामध्ये आता वयोगटाचं जर म्हणायचं झालं, तर युजली तुला जो रिस्पॉन्स मिळतो तो यंग ग्रुपमधनं? मी स्टिरियोटाइप्स ब्रेक करतेय, पण मी कुठलंही स्टेटमेंट देऊन स्टँड कशावरती घेत नाहीये. त्यामुळे मग यंगस्टर्सला असं असतं, की मी कशावरती तरी अपोजच केलं पाहिजे. तर मी कशावर अपोज नाहीये. त्यामुळे माझा जो क्राऊड आहे तो इतका एक्सपिरियन्स्ड आहे, इतका डेप्थ असलेला आहे, की त्यांना नेमकं कळतं की हे मी करतेय काय. आणि म्हणून माझा जो क्राऊड आहे तो असा आहे, की जो पॅरेंटल क्राऊड आहे. आणि त्या पॅरेंटल क्राऊडमध्ये मी जाण्याचं रिझन आहे, की
जनरेशनल गॅप जरी कमी झाला ना तरीही आत्ता खूप सारे मेंटल इश्यूज आहेत जे कमी होतील, की जर पॅरेंट्सच थोडेसे पुढे आले अजून, की वेळेप्रमाणे ते सुद्धा बदलले, तर भारतामधले कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत जे तिथे सेटल डाऊन होतील. त्याच्यावरती आपण चर्चा पण करावी नाही लागणार. मग याबद्दल तुला म्हणजे असं काहीतरी चुकल्यासारखं वाटत नाही का, जेव्हा यंग जनरेशन किंवा तो एक मोठा वयोगट आहे तो जर तुझ्या फोकसमध्ये नाही? त्यांच्याकडे जेव्हा मला लक्ष देऊन काहीतरी करायचंय, तर मला असं वाटतं की मला त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं. तर त्यांच्या इन्सिक्युरिटीज कुठेतरी सेटल व्हायला पाहिजेत. म्हणजे मी जेव्हा म्हणते की सद्गुरू आणि नरेंद्र मोदी, तर मला त्या पर्सनॅलिटीजबद्दल तर खूप अभिमान आहे आणि खूप रिस्पेक्ट आहे, पण त्यांच्या आयडिओलॉजीवरती प्रेम आहे. की सक्सेसफुल मला वाटतं माणूस चुकून नाही होत. एखादाही व्यक्ती कोणी जर सक्सेसफुल होत असेल तर तो चुकून नाही होत. आणि यंगस्टर्सला हे आता बिलीव्ह केलं पाहिजे की हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, बट इन राईट डायरेक्शन हे खूप गरजेचं असतं. की तुम्ही डायरेक्शन कुठली चूज करताय त्याच्यावरती तुमची मेहनत, तुमचं सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून यंगस्टर्स जे माझ्याबरोबर कनेक्टेड आहेत ते एवढे प्रोफाऊंड एक्सपिरियन्स असलेले आहेत की ज्यांना डेप्थमध्ये जायचं आयुष्याच्या, ज्यांना सरफेसवरती नाही राहून मजा करायच्या त्या वेव्सवरती, बट दे वॉन्ट टू गो डिग डीपर इन देअर ओन सेल्फ. म्हणून मग यंगस्टर्स म्हटलं तर खूप माझ्याकडे क्वालिटी फिल्टर्ड एक क्राऊड आहे, ज्यांना स्पिरिच्युअलिटीशी काही प्रॉब्लेम नाही आहे, ज्यांना कल्चरशी काही म्हणजे दे एम्ब्रेस देअर ओन कल्चर. आणि मी स्वतः मला हिंदू म्हणून समजते की मी हिंदू आहे, मी मराठी आहे, कारण माझं अपब्रिंगिंग, मी त्याच घरी जन्माला आले जिथे मी हिंदू होते. त्यामुळे त्यात मला काही वावगं नाही वाटत बोलायला, इवन इफ दॅट इज ऑन अ प्लॅटफॉर्म की हा मी हिंदूच आहे म्हणून मी साडी नेसते, कारण माझं अपब्रिंगिंगच ते झालंय. आणि ह्याच्यामध्ये मग जे लोक सेक्युलर म्हणतात स्वतःला, तर सेक्युलरिझम म्हटलं तर माझा मेसेज मग तुम्ही एक्सेप्ट केला पाहिजे की द वर्ल्ड इज वन फॅमिली, पण तो नाही एक्सेप्ट होते. सो ह्याच्यामध्ये मग दे लॅक ऑफ क्लॅरिटी. आणि मला असं वाटतं की दे विल बी रेडी इन द कोर्स ऑफ टाइम वेन 6 कॉन्टिनेंट्स विल बी कम्प्लिटेड. पूर्ण भारत माझ्याबरोबर उभा असेल आणि मग तेव्हा त्यांना ते एक फिलिंग येईल की हां, हे लकीवालं सक्सेस नव्हतं, हे हार्डवर्क आणि पर्सिस्टंट आणि डिटर्मिनेशन आणि खूप साऱ्या रेझिलियन्सचं सक्सेस आहे मला वाटतं. हो, तो मुद्दा अगदी बरोबर की जिथे बऱ्याच वेळा पहिल्यांदा बघितल्यानंतर लोकांना वाटतं अच्छा असेल बाबा काहीतरी लक आहे किंवा शी जस्ट गॉट अ चान्स, असं काही आहे. पण त्याच्या मागे आता मला काही प्रश्न तुला असे विचारायचे तुझ्या बॅकग्राऊंडवर, पण त्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि मग त्या प्रश्नांकडे वळूयात. ओके. आता परत वळूयात तुझ्या थोड्याशा बॅकग्राऊंडकडे. आता तुझं एक इंटरेस्टिंग बॅकग्राऊंड आहे, पायलट म्हणून शिकलेली, कमर्शियल पायलट आहे, आणि तिथनं तू बाईकवर सरळ आली. मध्ये काय झालेलं? आता मी हा फर्स्ट टाइम मे बी एक्सक्लुझिव्ह असणार आहे. मी 16व्या वर्षापासून मला हे क्लिअर होतं की मी जर फ्रीडमबद्दल बोलतेय तर मला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला लागणार आहे. आणि हे यंगस्टर्सला कळलं पाहिजे की जेव्हा तुम्ही स्पेंड करताय ना, तेव्हा तुम्हाला ते कळलं पाहिजे की तुम्ही जितकं स्पेंड करताय तेवढं तुम्हाला अर्न करता येतंय का. आणि कीपिंग युअर मॉरॅलिटी इन युअर प्लेस. खूप लोक आहेत जे खूप पैसे कमवतात पण त्यांची मॉरॅलिटी कुठेतरी गेलेली असते. आणि मग हे 16व्या वर्षापासून मी पहिले अगरबत्त्या विकायचे. फर्स्ट जॉब एव्हर आय हॅव डन ॲट द एज ऑफ 16. माझे वडील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. आत्ता ते रिटायर झाले. पण तो जो फर्स्ट डिसिजन होता माझा 16व्या वर्षी 10वी पास झाल्यावर मी जेव्हा कॉलेजला जाणार आहे तेव्हा मी म्हणलं मला माझे पैसे कमवायचे आणि मग 10वीच्या बेसिसवरती हाच एक जॉब मला मिळू शकतो. म्हणून मी एक्सेप्ट केला की 3 मंथसाठी त्यांचं ॲक्च्युअल टेन्युअर होतं की ऑन फील्ड एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आणि मग ते मला ब्रांच मॅनेजर त्या कंपनीमध्ये बनवणार होते. डोर टू डोर होता? हो. मग डोर टू डोर मी जेव्हा केलं तिथे मी सेल्स शिकले, तिथे मी मार्केटिंग शिकले. आणि त्याने त्या एक्सपिरियन्सने त्या 3 महिन्याने असं मला बिल्ड केलं की मी जगातली, कारण मी ख्रिश्चन लोकांना पण अगरबत्त्या विकत होते. मला ते, आणि ॲज अ क्युरियस किड ते माझ्यासाठी जे कंडिशनिंग झालंय ते आत्ता सुद्धा मला वाटतं कुठेतरी खूप कामाला येतं. की मी ज्या पद्धतीने माझा प्रॉडक्ट ॲज अ, माझी जी थीम आहे, माझी जी आयडिओलॉजी आहे ती ज्या प्रकारे मी जगासमोर मांडते, तर ते मला कुठून तरी त्या 3 महिन्याच्या टेन्युअरमधनं आलं होतं. त्यानंतर मी भरपूर माहिती झाल्यावरती मला स्क्रॅपचा बिझनेस कळाला होता.
मग मी स्टील स्क्रॅपमध्ये म्हणजे 3 वर्ष जवळपास काम केलं होतं आणि त्या 3 वर्षामध्ये इतके पैसे पाहिले होते, अनुभवले होते, कारण का स्टील स्क्रॅप हा असा बिझनेस आहे की जिथे पैसे येतात जातात आणि त्या पैशांमधून मग मी असं तिथे रिअलाइज झालेलं की एक लाईफस्टाईल आणि लिव्हेबिलिटी असते जी काउंट होते. की नुसतंच तुम्ही पैसे कमवताय पण झिरो लिव्हेबिलिटी असेल तर तोपर्यंत माझी 12वी झालेली आहे. मी FYला होते. मी गरवारेमध्ये 12वी केली. SNDT मध्ये मी FYला गेले आणि मग म्हटलं आता काहीतरी अजून वेगळं करायचं आणि ऑलरेडी तेव्हा बिझनेसचा एक म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप हे माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. त्यामुळे मला तिथे जाणवलं की मी आता मॉरिशसला जायला पाहिजे, कारण का मी एक व्हिजिट मॉरिशसला तेव्हा केल्यावर मला वाटलं अरे 70% मराठीच लोक आहेत, मग हे जरा छान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग मी जेव्हा मॉरिशसला गेले तेव्हा मी अगदी रिलॅक्स म्हणजे 3 सगळे इन्व्हेस्टमेंट्स करून मी 1 वर्ष मॉरिशसमध्ये बिझनेस केला आणि कुठला होता तो? सोव्हिनियर शॉप होतं आणि निवांत मी दुकानात बसून हे विकत होते. पण ह्या सगळ्यात मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी झाल्या आणि ह्या कोर्स ऑफ टाईममध्ये मॉरिशस बिंग इन आयलंड मला असं वाटलं की आता मी छोट्या एरियामध्ये खूप वेळ थांबली आहे तर मी आता बाहेर पडली पाहिजे. आणि तेव्हा नरेंद्र मोदीजी ऑलरेडी इकडे भारतात 2014 मध्ये आले होते. तर मी म्हटलं नाही, दिस इज नाव द मोस्ट फर्टाईल टाईम इन इंडिया. आय कॅनॉट बी इन मॉरिशस, आय शुड बी इन इंडिया. म्हणून मी मग मॉरिशसमधनं आले आणि भारतात मग मला तिथे फायनल झालेलं की मी भारतातच राहणार आहे. मला माहिती होतं की मी जगात कुठेही जाऊ शकत नाही त्याच्या पलीकडे, बिकॉज आय वॉज इन फ्रेंच कल्चर. म्हणजे जेव्हा मी मॉरिशसमध्ये होते तेव्हा मॉरिशस हॅज अन इन्फ्लुएन्स ऑफ मोर फ्रेंच कल्चर. म्हटलं आता एवढा भारी संस्कृती सुद्धा आपल्याला जर भावलेली नाहीये तर गपचूप आपल्या भारतात राहणार आहे हे डिसिजन आहे. मग त्या अकॉर्डिंग म्हटलं आता काहीतरी वेगळं करायचं आपल्याला, काहीतरी वेगळं. का तर पैसे होते ना तेव्हा हातात, जे कमवलेलेच होते ते फक्त तिथून तिथे इन्व्हेस्टमेंट शिफ्ट होत होत्या. आणि मग तिथे म्हणलं की अरे मला गाडी चालवता येते, ट्रॅक्टर चालवता येतो, ट्रक चालवता येतो, बाईक चालवता, आता विमानही चालवून घेऊ. अगदी एवढ्या ढोबळ मनाने मी एव्हिएशनमध्ये लँड झाले. तिथे एक आहे की खूप मोठा फायनान्शियल बॅकअप लागतो इन एव्हिएशन. हे मला खूप म्हणजे जाणवलं की कुठलाही व्यक्ती आपण म्हणतो की हो कुणीही काहीही करू शकतं, पैसे नसतील तर कोणी काही नाही करू शकत. हे खूप रिअल फॅक्ट आहे की पैसे हे असले पाहिजेत जेणे तुमच्या माइंडला तुमचा स्ट्रेस कमी होतो, म्हणजे तुम्हाला मुव्हेबिलिटी वाढते. आणि मी ऑलरेडी पैशांबरोबर खूप गुड कम्फर्टमध्ये, मला अजिबात पैशांचं काही मोरॅलिटीशी कनेक्टेड नाही आहेत माझे पैसे. की बरेच लोक म्हणतात की अरे पैसे असं तसं, पण मला असं वाटतं की ते रिअल टॉक ऑफ द टाउन असला पाहिजे. की कारण त्याच्याने तुम्ही ड्रीम्स बघू शकता. ती एकच गोष्ट आहे की तुमच्या इमोशन्सला एम्पॉवर करते. कित्येकदा आपल्याला कधी कधी चिडावंसं वाटत नसतं कोणावर, पण आपल्याकडे जर फायनान्शियल आर्थिक चणचण असेल तर राग येतो मनातनं. मग भले कोणी असेल तरी तो मनातनं फील होतं, इकडचा राग तिकडे निघतो आणि तो खराच निघतो, तो रिअल असतो. किती खरंच एक प्रेशर मनावरती असतं. कितीतरी गोष्टी आपल्या अवतीभोवती आर्थिक चणचणीमुळे एम्पॉवर आणि इन्फ्लुएन्स झालेल्या असतात. ह्या सगळ्या कोर्स ऑफ टाईममध्ये मग मला कळलं मी जॉब नाही करू शकत. म्हणजे एवढा डोक्यात म्हणजे आता तुम्ही पण बघताय की एवढं डोकं पळतं माझं आणि ते क्लिअर असतं. इट इज नेव्हर अ ब्लॅबरिंग. तर बऱ्याच लोकांना वाटतं मी बडबड करते, पण माझ्याकडे सिक्वेन्स असतो एक क्लॅरिटी ऑफ थॉट्सचा की जो मला गायडन्स देतो. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की मी ध्यानाला बसायचे लहानपणापासून. म्हणजे 2री माझ्या आईने मला डोळे झाकून बसायला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी ध्यानाला बसायचे आणि त्याच्यातनं जे रिअलायझेशन्स आणि प्रोफाऊंड एक्सपिरियन्सेस आलेले आहेत की ते कुठेतरी मला वाटतं की आत्तासुद्धा इन्साइटफुल होतात माझ्या जर्नीमध्ये. आणि एव्हिएशनमधनं मग जॉब नाही करायचा म्हणून मी आता मग सत्वयर हा एक माझा बिझनेस आहे जिथे उठणं, मसाले आणि हँडमेड जे काही भारतामध्ये बनलं जातं ते मी मॅक्सिमम पुश करते की ते एक्सपोर्ट व्हायला पाहिजे. ना की पैशांसाठी, पण ती संस्कृती, ते कल्चर प्रोफेशनली आणि इन अ राईट मॅनर भारताच्या बाहेर पोहोचलं पाहिजे. आणि दुसरं मग मी इन्स्टिट्यूट सुरू केलं, कारण वंजारी समाजामधली मी पहिली पायलट आहे. तर मला हे वाटलं की एवढं तुरळक असं हे सगळ्या गोष्टी असताना आपल्याला रेज केला पाहिजे अवेअरनेस, कारण का एव्हिएशन इज अ व्हेरी ब्युटिफुल फील्ड.
मग मला फ्लाईंग बद्दलची हॉबी कुठेतरी कमी झाली, पण शिकवण्याचा अवेअरनेस आणि सोसायटीच्या कॉन्ट्रीब्युशनचा जो पॅशन होतं ते वाढत गेलं. म्हणून त्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा आता 22 किड्स आहेत, तर त्या सगळ्या मुलांमध्ये एवढंच आहे की आपण पैशांचं बघू, पण पहिलं तुम्ही शिका. आपण पैशांचं बघू. आणि आपण जेव्हा तिथे म्हणत असते ना, तेव्हा त्यांना ऑटोमॅटिकली एक बॅकअप येतो. राईट. फक्त माझा प्रॉब्लेम नाही, तो त्या ताईने घेतलेला आहे. आणि मग ते घेऊन गेल्यावर मला असं फील झालं की कुठेतरी एक रेकग्निशन कमी पडतं. म्हणजे एक सर्वसामान्य असणं आणि एक सुपर ह्युमन असणं, ह्याच्यातला जी एक तफावत आहे ती खरी आहे की ती रेकग्निशनची सगळी चणचण सगळीकडे भासते. आणि प्रत्येक जणाला नाही आवडणार की तुम्ही एवढं एक्स्ट्रोवर्ट व्हावं, कारण मी खूप रिझर्व्ड पर्सनॅलिटी होते आत्तापर्यंत. मी इतक्या गोष्टी केल्यात, पण जर तुम्ही माझं गुगल पाहिलं तर ह्या सगळ्या डिटेलमध्ये नाही आहेत, ह्या सगळ्या ढोबळ आहेत. कारण मी खूप रिझर्व्ड आहे. मला असं वाटतं की तुम्ही ग्रेट होण्यासाठी तुम्ही फेमस नाही व्हायची गरज. ही माझी आयडियोलॉजी आहे की तुम्ही जागेवरती तुमच्या असण्याने सुद्धा तेवढे ग्रेट असू शकता. आणि ह्या सगळ्यांमध्ये मग म्हणलं की अरे माझ्या मुलांना हे रेकॉग्निशन कोण सेलिब्रिटी देणार आहे आता, कोण सेलिब्रिटी देणार. आणि असा कुठला सेलिब्रिटी असेल ज्याला मी रोल मॉडेल म्हणून ह्या जनरेशनला सांगेल की हा रोल मॉडेल आहे. आणि मग त्या रोल मॉडेलच्या कोणाला तरी बेंचमार्क सेट करणं होतं, कुणाला तरी होतं. कारण आज जो भारताबद्दल आपण अभिमान बाळगतो तो अपफ्रंटली आपण कुठेतरी कमी पडतो बोलायला. थाटात मिरवणं जे असतं, जे मी करते. का कमी पडतं असं वाटतं? कारण का पिअर प्रेशर, सराउंडिंग सोशल मीडिया प्रेशर. आपण कुठेही ओपन मीडियावर असतो. आज मी ओपन मीडियावर आहे तर मला माहित नसतं की हे कोण बघतंय, कोण ऐकतंय, कुणाच्या इन्सिक्युरिटीज तिथे ट्रिगर होतात. कारण का ते एक्सेप्ट स्वतःला नाही करत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग ज्या इन्सिक्युरिटीज ट्रिगर होतात त्याच्याने आपल्या लाईफमध्ये आपल्याला कुठेही रिस्क किंवा थ्रेट नको असतं. कुणालाच थ्रेट नाही आवडत, सगळ्यांना जॉय आवडतो. मिझरी कोणालाही नाही आवडत. आणि आजकालचे थ्रेटचे प्रमाण किंवा एक्सटेंट्स एवढे वाढलेले आहेत की आपला जीवही धोक्यात जातो. त्यामुळे मग लोकांनी आता माइंड युअर ओन बिझनेस ही एक स्ट्रॅटेजी स्वीकारलेली आहे मला वाटतं, ज्याच्यात ते स्वतःलाही एक्सेप्ट करणं सोडून दिलेलं आहे आणि ते फिट इन व्हायचं बघतात. आणि मी फिट इन नाही होत. मी जिथे बिलॉंग करते मी तिथे एक्सेप्ट केलेलं आहे स्वतःला की मी ही अशीच आहे आणि मला वाटतं की मी हे अशीच आहे म्हणून मी अशी. मग ते दुसऱ्याला वाटो नाही तर नाही वाटो, मला वाटतं मी भारताची मुलगी आहे तर मला हे वाटतं. मग मला हे टायटल फक्त एकनाथ शिंदेंनी दिलं नाही, मी ते एक्सेप्ट पण केलं की मी भारत की बेटी आहे. कारण मी 6 कॉन्टिनेंट सहज राईड करते. मी खूप जास्त त्याच्यामध्ये विक्टिम एकही चॅलेंज तुम्ही बघणार नाही की माझ्या कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये मला काय त्रास होतोय हे मी मेन्शन केलंय. कारण माझ्यात तो रेझिलियन्स माझ्या भारताच्या संस्कृतीने बिल्ड केलेलं आहे की आपण रेझिलियंट होतो, आपण सहन करतो. आणि हे सगळं पोहोचवण्यासाठी किंवा हे रेकग्निशन माझ्या बरोबरच्या कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या सेलिब्रिटीकडे कधी जावं लागणार नाही. घरचा सेलिब्रिटी बनवते मी ॲक्च्युली की घरचा सेलिब्रिटी हा जो सर्वसामान्यांना अवेलेबल असेल. इनफॅक्ट काल पण आपण तिथे जेव्हा होतो तू बोललेलीस की एक भारतीयांचं एक फार विशिष्ट ॲटिट्यूड आहे की काही झालं तरी पुढे चालत राहणे, पुढे जात राहणे. आणि तो ॲटिट्यूडच आहे जो मला इतके अनुभवी लोकांमुळे बघायला मिळतो की त्यांच्या एवढ्या एजेसमध्ये त्यांचा पर्सिस्टन्स, त्यांची कन्सिस्टन्सी आणि त्यांचा पर्सिव्हरन्स टू प्रिझर्व समथिंग हा इतका आहे, तो सोपं नाही आहे म्हणजे कुठल्याच बाजूने. आणि मला असं वाटत असतं जे लोक कमेंट करू शकतात ना ते कधी तिथे जाऊन त्या एरिनामध्ये, मला एवढंच वाटत असतं की जे लोक ॲरिनामध्ये आहेत ते रिस्पेक्टफुल आणि तेच लोक आहेत ज्यांची मी ॲडवाईस ऐकली पाहिजे. आणि म्हणून मी ॲज अ गायडन्स किंवा ॲज अ मेंटॉर मला वाटतं की मी सद्गुरू आणि नरेंद्र मोदींकडे का गेले, कारण ते खरंच त्या ॲरिनामध्ये आहेत. त्यांना कळतंय की भारताला विकसित बघण्याचं जे स्वप्न आहे ते कसं पूर्ण होणार आहे. कारण लोक GDP बद्दल बोलतात पण लोक पर कॅपिटा इन्कम बद्दल नाही बोलत. आणि पर कॅपिटा इन्कम हा 140 कोटी लोकांचा वाढवणं हा इतका मोठा एक मिशन आहे. दॅट्स नॉट गोइंग टू बी सो इझिली. इनफॅक्ट बऱ्याच जणांना पर कॅपिटा म्हणजे GDP काय हे सुद्धा माहिती नसतं. उगं म्हणतात सगळे म्हणून म्हणायचं. पण पर कॅपिटा या लेवलला जाऊन की त्याच्याने माझ्यावर ॲज अन इंडिव्हिज्युअल काय परिणाम होईल हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा आय थिंक मग तुझी आयडिओलॉजी थोडीशी तिथे कनेक्ट व्हायला अजून. आणि
ऍक्च्युली हेच आहे की हा एक लेग जो होता हा एवढाच होता की मला स्वतःला अनुभवायचं होतं की हे दिसतंय कसं. आता जो पुढचा लेग असेल तर नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका असेल. तर त्या 2 कॉन्टिनेंट्समध्ये साऊथ अमेरिकेमध्ये काहीच पार्ट्स मी जाणार आहे. पण नॉर्थ अमेरिकेमध्ये यूएसमध्ये मी जास्त फिरणार आहे. तर आय ऑलवेज से की आय एम नॉट अ यूट्यूबर, आय एम नॉट अ टिकटॉकर. आय एम एन इकॉनॉमिस्ट. आय अंडरस्टँड मनी. आय अंडरस्टँड द फ्लो ऑफ मनी. आय अंडरस्टँड व्हॉट इज फायनान्स अँड इकॉनॉमी. So you cannot expect me to talk something on Instagram and TikTok and then entertain you. Maybe you will be entertained by my thoughts or something, but when I have to do something, I have to put all the researched statistics and numbers. म्हणजे मी जेव्हा पर कॅपिटा इन्कम बोलते, मला माहिती आहे की मला ₹5,000 हा इन्कम झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य एखाद्या दारू पिणाऱ्या माणसासाठी सुद्धा अवेलेबल करून द्यायचा आहे. मग तो काय असू शकतो ह्याच्यासाठी माझं खूप डोकं तिथे इन्व्हेस्टेड आहे, खूप रिसर्च आहे. आणि हा आत्ता मी नाही सांगू शकत, पण मला हे माहिती आहे की मी भारतात परत गेल्यावर जेव्हा मी परत ऑस्ट्रेलियात असेल तेव्हा त्याचा एक अजेंडा, त्याचा एक पूर्ण स्ट्रॅटेजिक प्लॅन घेऊन आलेली असेल मी. आणि तेव्हा माझ्यासाठी लोक असतील जे तो फॅसिलिटेट करतील, हे मला माहिती. तुला आता त्याचं उत्तर मिळालंय ऑलरेडी? हो, मला ऑलरेडी त्याची उत्तरं मिळालेली आहेत. कारण भारतामध्ये मला असं वाटतं की ह्युमन पॉवर आहे आणि ह्युमन पॉवर असल्यामुळे आपण हँडमेड वरती जेव्हा भर देऊ आणि कल्चरवरती भर देऊ तेव्हा हँडमेड कल्चर हे आपण जगभरात नेऊ शकतो. कारण अजूनही वडापाव मिळत नाही सगळीकडे. सो वी हॅव अ स्कोप. अजूनही नथी सगळीकडे विकल्या जात नाहीत. सो वी हॅव अ स्कोप. आणि मला एवढंच दिसतं, भडंग आहे. मला प्रोडक्ट्समध्ये असे दिसतात, कल्चरमध्ये आता प्रोडक्ट्स दिसतात की मी इथे नाही विकू शकते मी. म्हणजे या साडीवरती जेव्हा ॲबॉरिजिनल्सचे डिझाईन्स पेंट होतील आणि इथे ऑस्ट्रेलियन साड्या एक्सेप्ट करतील, बिकॉज त्यांनी जीन्सही एक्सेप्ट केलेल्या आहेत. त्यामुळे एक्सेप्टन्सचा काही प्रॉब्लेम नाही आहे. डिमांडला कसं केटर करता येईल इन राईट प्रोफेशनल वे हे फिगर आउट झालं पाहिजे. आणि तेव्हा घरात बसलेल्या छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला सुद्धा काम मिळणार आहे. म्हणजे मग तुला असं वाटतं की ही जी कॅम्पेन आहे तुझी ती त्या डायरेक्शनने किंवा त्या विजनला सपोर्ट करते? येस, कारण का मी लिटिल इंडियाजमध्ये जाते. मी लिटिल इंडियाचे असोसिएशनशी बोलते. मी काउन्सिल्समध्ये, प्रीमियर्समध्ये आणि जितके लोक जे गव्हर्नमेंट बॉडीज आणि कॉन्सुलेट्स, हाय कमिशन्समध्ये आहेत तर त्यांना भेटून मी फक्त तो एक ट्रस्ट डेव्हलप करते की ही व्यक्ती आहे जी तुमच्या साक्षात समोर आहे आणि ही काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी करायचं इच्छिते. तर पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा मी येईल तेव्हा मला फक्त तुमचा सपोर्ट द्या आणि त्या सपोर्टमधनं जे काही फॅसिलिटेट करायचं ते मी राईट डिग्निफाईड वेने करेल. कारण मी राईड करून तुम्ही स्वतः बघताय मी खूप डिग्निटी सांभाळू शकते. बरोबर, अगदी. आता एक अजून शेवटचा प्रश्न, आणि हा प्रॉबेबली म्हणजे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही त्याचं कनेक्शन, म्हणून तुला विचारेल की आता एकीकडे आहे वसुदैव कुटुंबकम, एकीकडे भारत की बेटी आहे, एकीकडे तुझा जे पर कॅपिटा इन्कम आणि हे जे विजन आहे आणि सेव्ह सॉईल, हे तू कसं कनेक्ट करतेस? आपण वंदे मातरम म्हणतो आणि आपण विसरलो ते म्हणायचं. आपण युजली आता ते खूप सहज नाही निघत. तर वंदे मातरम आणि सेव्ह सॉईल हे मला सेम वाटतं. कारण बाव डाऊन टू युअर मदरलँड आणि बाव डाऊन टू युअर मदरलँड ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. मग ते सेव्ह सॉईल असू द्या किंवा वंदे मातरम असू द्या. त्यामुळे मी अजूनही तुम्ही बघताल की माझ्या कुठल्याही अराउंड कुठलाही ब्रँड मी स्पेसिफिकली हायलाईट नाही केलेला. कारण मी ह्या मूव्हमेंटला हायलाईट करते की ही मूव्हमेंट आहे टू सेव्ह सॉईल. याचा अर्थ तुम्ही त्या सॉईलला पहिला ॲटलिस्ट नोटीस करा की अरे तुम्ही ज्या जमिनीवरती, ज्या मातीवरती चालताय तिला तुम्ही जेव्हा नोटीस करायला लागताल त्याच्यावरती चालणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही फील करू शकता. अँड दॅट इज सेव्ह सॉईल मूव्हमेंट. की ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट जे वाढवायचं तर ते का, तर आत्ता आपण पैसे नसतील तरी आपण इतक्या सारे क्राईम्स बघतो. उद्या जेव्हा फूड अन्न ताटात नसेल तेव्हा काय होईल, हे जे काय होईल हा जो एक त्याचा इवन थॉट आहे ना, तो थॉट पण भयानक आहे. बरोबर, म्हणजे अनार्कीच मारेल काय जर पोटा पाण्याचंच काही नसेल तर. आणि खरं ताटात अन्न नसेल तर. कारण आपण कोविडमध्ये पाहिलं की टॉयलेट टिश्यूजसाठी सुद्धा मारामार चालू होती. दॅट वॉज ऑफुल अँड इट वॉज हॅपनिंग. सो सरियल होतं ते. आणि आत्ता जेव्हा ताटात जर अन्न नसेल का तर ते उगवणारच नाहीये. तर मग आपण काय करू शकतो आणि काय बोलू शकतो आणि काय कंट्रोल करू शकतो. त्यामुळे हा गव्हर्नमेंटसाठी एक अर्जंट टाईम आहे. आणि मला असं वाटतं मी इतक्या जगभरात जाते तर कुठलाही ब्रँड हा त्या लिमिटेड एरियासाठी, स्पेससाठी असतो. पण सेव्ह सॉईल ही मूव्हमेंट ही कोणाशीही कनेक्ट होते.
आणि त्यांच्याकडे त्यांचे टूल्स आहेत, म्हणजे savesoil.org हे जे वेबसाईटवरती तुम्ही जर व्हिजिट केलं तर त्याचा फ्लो, त्याचं एवढं सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन आहे. आणि म्हणून ईशा फाउंडेशनला ऑर्गनायझेशनसाठी ओळखलं जातं. त्यांचे इतके सुंदर प्रोग्राम्स होतात, सद्गुरूंना इतक्या ठिकाणी इन्व्हाइट केलं जातं, बिकॉज ऑर्गनायझिंग सो ब्युटिफुली, रिस्पेक्टिंग द डिग्निटी ऑफ बिईंग ह्युमन. हे आत्तापर्यंत मला वाटतं की इस्कॉन असेल, ईशा फाउंडेशन असेल, हे काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांनी स्पिरिच्युअली केलेलं आहे. आणि हे भारतातनं जन्मलेलं आहे. ही सेव्ह सॉइल मुवमेंट ही भारताची मुवमेंट आहे. अभिमान वाटतो मला ह्याच्यावर. आणि म्हणून मी सेव्ह सॉइलचा एक भाग आहे छोटासा. कारण सद्गुरू 65व्या वर्षी जर 3 कॉन्टिनेंट्स करतात आणि ते जर मला टिकमार्क आणि गो अहेड देऊन मला म्हणतात पुढे जायचंय, तर कुठला कॉज किंवा कुठला मुवमेंट असू शकते जी मी पुढे नेऊ शकते भारतातनं, तर मला वाटतं सेव्ह सॉइल. कारण का 3.94 बिलियन पीपलला ते असेच जिक करायला लावतात, लले लले लले, हे इतकं जॉयफुल बनवतात, लाईट बनवतात. हे त्यांनी पॉसिबल केल्यावर मला वाटतं की 6 कॉन्टिनेंट्स मी केले पाहिजेत. आणि ती मुवमेंट आहे की हो, वंदे मातरम आणि सेव्ह सॉइल दोन्ही माझ्यासाठी सेम आहे. आणि ती माझी स्टोरी आहे. म्हणजे नरेंद्र मोदी हे वंदे मातरमसाठी माझ्यासाठी एक सिम्बल आहेत आणि सद्गुरू हे माझ्यासाठी सेव्ह सॉइलचे एक सिम्बल आहेत. आणि हेच दोघं घेऊन मी त्यांची आयडिओलॉजी फक्त स्प्रेड आणि अवेअर करते लोकांना की हां, हे दोघं लोक होऊन गेलेत आयुष्यामध्ये आणि ते आत्ता ज्या लेवलने काम करतात त्यांच्या एजसाठी ते सुपर ह्युमन आहेत. अगदीच. म्हणजे आपण 70-70+ आहेत दोघे आणि त्यावेळी जर हे सगळं काही ते करू शकतात, आपण म्हणजे लहान मुलं होती. हो. आणि आपल्याकडे ती एनर्जी, अजून ती एनर्जी आपल्याकडे, कारण त्यांच्याकडे किती आपण स्पिरिच्युअलिटी म्हटलं तरी फिजिकल लिमिटेशन्स काहीतरी असतील ना, ऑफकोर्स. ॲज अ ह्युमन बॉडी. आणि त्या लिमिटेशन्सला सुद्धा कधी आपण बघत नाही दोघांना सुद्धा कंप्लेन करताना. कधी ऐकले का न्यूज नरेंद्र मोदींना कोविड झालं? कधी ऐकले का न्यूज की नरेंद्र मोदी आजारी पडले? इतके 10 वर्ष झाले त्या माणसाबद्दल आपण बसून काउचवरती कमेंट करतो, पण एकदा सुद्धा त्यांना आजारी नाही पडले. सद्गुरू एकदा सुद्धा आजारी नाही पडले. ही माणुसकीची भूमिका आहे. आणि म्हणून मग ते येतं की द वर्ल्ड इज वन फॅमिली. जेव्हा आपण त्यांना एक फॅमिली म्हणून बघतो की अरे आपल्या आजोबा आहेत हे, मग काय होतं? मग जे होतं ना ते ऑटोमॅटिकली असं होतं. आणि आय थिंक आय अग्री की बऱ्याच वेळा म्हणजे हे जे चालू आहे ते ते दोघं करतायत किंवा तू काय करते, हे ॲक्टिव्हिजम इन अ वे आहे, पण इट्स व्हेरी डिग्निफाईड ॲक्टिव्हिजम. येस, बिकॉज वी टॉक अबाउट एम्पथी. आम्ही भावनांबद्दल बोलतो, आम्ही भावना फील करतो. म्हणजे मी इतक्या साऱ्या इंटरव्ह्यूजमध्ये माझ्या डोळ्यातनं पाणी आलं असेल. काय येतं? कारण का मला वाटतं की मी इमोशनल बिईंग आहे, एक स्पिरिच्युअल बिईंग आहे. माझ्याकडे एक सोल आहे. त्या सोलला जेव्हा समाधान मिळेल ना, त्या आत्म्याला जेव्हा समाधान मिळेल, तेव्हा त्यातनं एक ऑटोमॅटिकली ब्लिस येतो. बरोबर. आणि तो ब्लिस मी एक्सप्रेस करते. मी तो तिथे रोखून नाही ठेवत, का तर मला एक कन्झम्पशनच्या वर्ल्डमध्ये फिट इन व्हायचं आहे. मग मी बिलॉंग करते की मी माणूस आहे, मी दमू शकते, मी कंटाळू शकते, मला काहीही होऊ शकतं त्या मोमेंटमध्ये आणि मी ते एक्सेप्ट केलं पाहिजे आणि मी ते फ्लो व्हायला पाहिजे ते. आणि एवढाच प्रयत्न करत असते मी की मला राग आला किंवा मला दुःख झालं तरी ते किती ग्रेसफुली आणि ते किती व्यवस्थित फ्लो होऊ शकतं माझ्यातनं. ही माझी प्रॅक्टिस असते ॲक्च्युली. ही माझी साधन आहे मला वाटतं. की मला जरी राग आला तरी मी तो किती हसत, किती छान, किती प्रेमाने सुद्धा तो राग व्यक्त करता येऊ शकतो. हे मी करते. आणि ते दोघांचंही मला वाटतं की एम्पथी इज द बेस, नॉट द सिम्पथी. आणि हा माझा बेस आहे की एम्पथी इज द बेस, नॉट सिम्पथी. कारण आपण कोणावर दया नाही करू शकत, आपण प्रेम करू शकतो. याच मुद्द्यावर, याच पॉईंटवर आपण आजचं ही चर्चा थांबवूयात. खूप समाधान वाटलं अशी एक व्यक्ती बघून ऑस्ट्रेलियामध्ये, जी मायदेशावरनं आलेली आहे, भारतातनं आली आहे आणि नुसतंच उथळ ॲक्टिव्हिजम न आणता काहीतरी इन डेप्थ आणि हेवी वेट असं काहीतरी घेऊन आली आहे. ॲट द सेम टाईम ग्रेसफुली ऑन बाईक आणि हसत. त्याबद्दल खरंच तुझे खूप आभार आणि पुढच्या पूर्ण कॅम्पेनबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि दादा, तुम्ही मला आत्ता हा वेळ देऊन माझा आवाज आत्ता सिडनीतल्या प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचवताय, प्रत्येक आईपर्यंत पोहोचवताय. तर मला एवढं वाटतं की माझ्या प्रत्येक आयांना तो सलाम आहे. कारण का त्यांनी जो जॉब केलेला आहे की ॲज अ मदर, माझ्या आईने मला जन्म दिला आणि इतक्या सगळ्या आयांच्या भोवती मी आत्ता इथे पण आहे. तर ह्याच्यावरती मला एवढंच वाटतं की त्यांच्यासारखं प्रेम करायला आपण जर शिकलो तर जग खूप सुंदर आहे. ॲब्सोल्युटली. ऑल द बेस्ट. थँक्यू.